नमस्कार, मी आहे मयुरी. तर आज आपण बघतोय सुका खोबरा आणि कांदा हे भाजून केलेलं वाटण. पण ही प्रोसेस वेगळी आहे म्हणून शेअर करते आहे. वेगळी म्हणजे फक्त मी त्याच्यामध्ये 100% ते वाटण न वाटता 50%च त्याचं पेस्ट बनवून ठेवते. तर हे आहे खोबरा भाजलेला आणि भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट आहे ही. आणि आता जो कांदा आहे तो पण भाजून घेतला आहे गोल्डन ब्राऊन छानपैकी, आणि तो वाटणार नाही आहे. तर तो फक्त त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहे, कारण त्याच्यामध्ये जर कांदा आणि खोबरा दोन्ही एकत्र वाटून ठेवले की त्याला थोडा लवकर खराब होतो, लवकर 5-6 दिवसामध्ये संपवावं लागतं. पण हे असं जर का बनवून ठेवलं ना तर ते फ्रीजरला ठेवण्याची पण गरज नाही लागत. ते नॉर्मल फ्रीजला ठेवलं तरी ते 10 ते 12 दिवस व्यवस्थित टिकून राहतं. आणि पाहिजे तेव्हा आपल्याला अंदाजे 4 ते 5 चम्मच ते मिक्सर घेऊन त्याच्यामध्ये जे पाहिजेत ते जिन्नस, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ॲड करून ते वाटून वापरता येतं. आणि 50% का होईना ते ताजं भेटतं वापरायला, आणि जेवणाला टेस्टसुद्धा वेगळी लागत नाही. अगदी ताजं वाटण वाटल्यासारखीच टेस्ट लागते. म्हणून ही माझी प्रोसेस आहे, मी असंच बनवून ठेवते. तर आता हे मी त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची ॲड केलेली आहे. एक टायमासाठी जेवढं लागेल तेवढंच घेतलेलं आहे वाटण्यासाठी, आणि छान बारीक पेस्ट बनवली आहे त्याची. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.